विधिमंडळाचा आज दुसरा दिवस आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहे, आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि छत्रपती संभाजीनगर मध्येचे आमदार जयस्वालजी आहे, जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया। प्रदीपजी, जयस्वाल म्हणजे आपला एक दांडगा अनुभव विधिमंडळाच्या कामकाजाचा आहे। 7च दिवस भेटले, विदर्भावर असं वाटत नाही का अन्याय होत आहे म्हणून? कारण शेवटी या ठिकाणी 7 दिवसाचं अधिवेशन असलं तरी रविवार सोडलं नाही, कारण की आचारसंहिता लागणार, ते आचारसंहितेमुळं सर्वसामान्य लोकांना नंतर त्रास होईल। कारण की इलेक्शन लागेल त्यावेळेस तुम्हाला हे जानेवारीपर्यंत तुम्हाला विधिमंडळाचं अधिवेशन घेता येणार नाही। त्याच्यामुळं 8 दिवसाचं रविवारीसुद्धा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी रविवारीसुद्धा अधिवेशन या ठिकाणी केलं। खरं पाहिलं तर 6 दिवस फार कमी असतात, पण त्या 6 दिवसामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आपल्या विभागाचे सर्व आमदारांनी आपल्याकडे त्या ठिकाणी मांडलेले आहे। कारण की शेवटी त्यांना बोलायला मिळतं, कारण की शेवटी वेळ कमी आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा सर्वांना चान्स द्यायला लागले आणि सर्व आपल्या एरियातले प्रश्न त्या ठिकाणी मांडायला लागले। त्याच्यामुळे मला वाटतं 6 दिवस कमी असले तरी लोक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलायला लागले। काय वाटतात महत्त्वाचे कोणते कोणते मुद्दे आपण आपल्या मतदारसंघातील मांडले आणि कोणते कोणते मुद्दे विकासाचे आहेत? माझं लागलं नाही, कारण मी शेवटी टाकलंही नव्हतं यावेळेस। कारण की मी आलो त्यावेळेस मला खरंच सांगतो की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं निधी दिलेला आहे की मी शहरामध्ये यावेळेस 20% पण सुद्धा फिरलो नाही। मध्य विभागामध्ये लोकांनी एवढे रोड करून दिले, मला एवढे पैसे दिल्यामुळं तुम्हाला सांगतो सर्वसामान्य, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या समाजाची वोट 950 आहे। मी 3रा टाईम आमदार आहे की मी ग्रामीणचा एक आपला ग्रामपंचायतचा सदस्य होऊ शकत नाही, पण सर्व समाजात माझ्यावर एवढं प्रेम आहे की 3रा वेळेस मी इथे आमदार होतो। एक वेळेस अपक्ष येऊन आमदार होऊन दाखवलं, कारण की शेवटी बाळासाहेबांची एक शिकवण होती, सर्वसामान्यावर अन्याय होणार नाही, चांगल्या पद्धतीने सर्व लोकांशी वागावं, त्या पद्धतीने वागतं। नाही तर तुम्हाला सांगतो, प्रामाणिक सांगतो, 950मध्ये आपल्यालाही आश्चर्य वाटत असेल की माझ्यासारखा आमदार होऊ शकतो। काय म्हणणार की आपल्याला ज्या प्रकारे वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे, आपण ज्या प्रकारे जेव्हापासून बाळासाहेबांची शिकवण आहे, जय महाराष्ट्राचा नारा देत आलो आहे, आणि आता काय शेवटी प्रत्येकाला आपली भावना मांडण्याचा अधिकार आहे। त्यांनाही विदर्भ पहिल्यापासून नाही तर आज जवळपास 15-20 वर्षापूर्वीपासून विदर्भाची मागणी करत आहेत। ते आता विधिमंडळमध्ये आता CM स्वतः विदर्भाची त्यांनी ठरवावं काय करायचं, कसं करायचं। कारण की शेवटी प्रत्येक ठिकाणी विकासाचे कामं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने केलं। मुंबईवालेला CM असो का विदर्भवाले CM असो, त्यांनी मराठावर अन्याय केला नाही, मराठवाड्यावर अन्याय केला नाही, त्यांनी मुंबईवर अन्याय केला नाही। म्हणून या ठिकाणी मला वाटतं जे त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे ते करतील, कारण मला असं वाटतं एकत्र महाराष्ट्र असला तर अजून चांगलं राहील असं वाटतं। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे बांगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये घुसपेटी होत आहे आणि लव्ह जिहादचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याबद्दल आता सरकारने कडे कारवाई करायला पाहिजे, पाऊल उचलायला पाहिजे। 100% या ठिकाणी मी मागणीच करणार होतो, पण यावेळेस माझा तो लागला नाही। कारण की आत्ता जे मालेगावमध्ये ती 3 वर्षांची मुलगी आहे, त्याच्यावर जे अत्याचार झाले आणि त्या अत्याचारामुळं त्या ठिकाणी सर्वच लोक हादरले आणि सर्वांनी आता ठरवलं की यानंतर काहीतरी कडक कायदा शासनाने करावं। कारण की माझ्या इथल्या सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीने जाऊन त्यांच्या घरी जाऊन भेटून आले, कारण की शेवटी या महाराष्ट्रामध्ये अनेक मुलीवर याच्यावर अत्याचार व्हायला लागलेले आहे, महिलावर अत्याचार व्हायला लागले। त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी कडक कायदा करावा, असं एखाद्या दिवशी परिणाम फार उलटे होणार आहे। येणारे स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक राहते, शिवसेनेची भूमिका काय राहील? जे आम्हाला आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जो आमचा वरचा अधिकारी असेल, ज्या ठिकाणी आमच्याकडं संभाजीनगरमध्ये युती होत असेल तर आम्ही युती करू, पण तयार आपल्यासोबत होते आमदार प्रदीप जयस्वाल आणि 3 टर्म मोठे नाही, म्हणजे 15 वर्ष जनतेचं नेतृत्व करणे, छत्रपती संभाजीनगर मध्य भागाचं नेतृत्व करत आहे आणि शिवसेनेचा व्याप हा आता महाराष्ट्रात वाढत चाललेला आहे। एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो आदेश अंतिम राहील तेच आदेश स्वीकारून येणाऱ्या निवडणुकीला लढू, या प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मी कॅमेरा पर्सन धीरज नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, नागपूर।